भटक्या विमुक्त समाजाच्या दीर्घकालीन प्रलंबित असलेल्या मागण्या घेऊन राज्य शासनाचे लक्ष वेधण्याकरिता भटके विमुक्त आदिवासी समितीच्या वतीने जिल्ह्यात 1 ते 4 जुलै दरम्यान धरणे आंदोलन करण्यात सुरुवात झाली आहे। भटक्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे, भटके विमुक्त समाजाला नागरिक तत्वाचे पुरावे देण्यात यावे, 31 ऑगस्ट हा दिवस विमुक्त दिन म्हणून घोषित करण्यात यावा, मूलभूत गरजा पुरविण्यात याव्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असताना समिती वतीने आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। धरणे आंदोलनात भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीचे अनेक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते। माझं नाव बाबूसिंग आशीर्वाद पवार, भटके विमुक्त संयोजन समिती महाराष्ट्राचा सदस्य आहे। आज अमरावती जिल्ह्यामध्ये भटके विमुक्तीच्या विविध प्रश्नाला घेऊन आम्ही आज कलेक्टर ऑफिस इथं धरणे आंदोलन करत आहे। आमची मुख्य मागणी आहे की भटके विमुक्त समाजाला घरकुल मिळालं पाहिजे, भटके विमुक्त समाजासाठी त्यांच्या विकासासाठी आर्थिक निधी मिळाला पाहिजे। दुसरी मागणी आमची अशी आहे, जे भटके विमुक्त समाजाचे जे नागरिक तत्वाचे पुरावे ते त्यांना मिळाले पाहिजे कॅम्पच्याद्वारे, आणि जे भटके मुक्त समाजाचे जे उपजीविकेसाठी जे जमिनी वाहिल्या आहे ते जमिनी त्यांना मिळाल्या पाहिजे। अशा एकंदरीत 5-6 मागण्याचं निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना देणार आहोत। आज आमचं 1 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे धरणे आंदोलन सुरू आहे। आझाद मैदान मुंबई येथे सुद्धा आमचे धरणे आंदोलन चालू आहे। ज्या आमच्या मागण्या आहे जे मागण्या आहे ते रास्त असून सरकार आम्हाला देत नाही आहे, आम्हाला संघर्ष करावा लागते। आज डेबुजी नगर सारख्या शहरामध्ये आमचे भटकेमुक्त समुदायाचे लोक राहतात आहे, पण तुम्ही एक दिवस चला, आम्ही पण माणसं आहोत, आम्हाला पण मानसन्मान जगावं वाटते, पण आजच्या या सरकारला कुठंच जाग आलेला नाही। आज डेबुजी नगरमध्ये तुम्ही व्हिजिट करा, त्यांना बडनेरा येथे मदारी वस्तीमध्ये तुम्ही हे करा, व्हिजिट द्या। आज तिथं जनावरांना तरी गोठा आहे राहण्यासाठी। आज त्या आम्ही पण माणूस आहोत, तुम्ही त्या बडनेरा येथे जा, तिथं एकदम हलाख्याची परिस्थिती तिथं आहे। आम्ही पण माणसं आहोत, आम्ही पण या भारताचे नागरिक आहोत, पण आम्हाला हा दुय्यम दर्जा का देता? तर म्हणून आज सरकारला जागे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक जन आंदोलन आम्ही करत आहोत। गेल्या 3 वर्षापासून आम्ही या भटक्यामुक्ताच्या प्रश्नासाठी लढा देत आहोत, पण आमच्या लढ्याला कुठंच यश येत नाही। आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनसंवाद यात्रा केली, त्या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शासनासोबत बरेचसे निवेदन दिले, त्याचाच भाग म्हणून आज त्याचाच पाठपुरावा म्हणून आज अमरावती येथे आम्ही धरणे आंदोलन करत आहोत। आज जर आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन आणि रास्ता रोको आंदोलन करणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगितलं।